हां, हे कसं आहे माहिती का, आता हा पाय सरळ झाला आहे, हा पाय थोडा बेंडिंग आहे, पण चालताना हा पाय सरळ वाटतो, हा पाय बेंडिंग वाटतो. बरोबर आहे का? पण आत्ता सरळ झालं आहे, कारण की तुमच्या पायाला ह्या पायाला त्रास आहे. हां, पहिला सायटिकाचा प्रॉब्लेम होता, नंतर तेच दुखणं गुडघ्यावर आलं, आणि ते गुडघे म्हणजे त्यांना त्रास सहन नाही झाला, किंवा डॉक्टर असतील किंवा त्यांना समजलं नाही, आणि त्यामुळे ते वाढत वाढत गेलं, त्यामुळे तो गुडघ्यांवरती प्रेशर आला. आता ह्या पायाचा प्रेशर ह्या पायावर टाकत चालली, त्यामुळे असे बसले की त्यांचा हा गुडघा बेंडिंग वाटतो, पण ॲक्च्युली हा गुडघा बेंडिंग नाही आहे, हा गुडघा बेंडिंग आहे जरा. आणि त्यांनी एक्सरसाइज केली व्यवस्थित तर ते व्यवस्थित होऊन जातील. आता मी तुम्हाला चालताना व्हिडिओ दाखवतो त्यांची. काही चुकीचं बोललो का तुम्हाला हे? बरोबर ना. साधारण 5 वर्षापूर्वी तुम्हाला सायटिकाचा प्रॉब्लेम, कमरेचा त्रास चालू झाला होता, बरोबर आहे. त्या टायमाला तुम्ही अंगावर काढत गेलात. शेतात काम करणारा माणूस काय अंगावर काढण्याशिवाय पर्याय नाही, बरोबर ना. आणि नंतर मग काय प्रॉब्लेम झाला तुमचा, की ह्याच्यामधनं तुम्ही सॉल्व्ह होत गेलात. आता कसं आलं की सॉल्व्ह झालेत. आता तुमचं कुठं गुडघे दुखतात का तुमचे? नाही. काय दुखते तुमची आता सध्या? मनकाच दुखतो. म्हणजे आपण त्या टायमाला जे पहिल्या वेळेस बोललो होतो तीच वाक्य खरी झाली, बरोबर ना. आता त्या ॲक्युप्रेशरमध्ये कसं होतं की कुठलं बोट दाबल्यानंतर काय होतं, म्हणजे आता हे बोट दाबलं त्यांचं घेतलं की ज्याचं कंबर दुखत असेल ते दुखणारच आहे. म्हणजे आता हे जे बोट आहे हे मी धरलेलं, हे दाबत राहायचं फक्त असं 1 2 3 आणि 60 वेळा दाबायचे, 60 सेकंद करायचे. आता इकडं दुखतंय का? इकडं कमी आहे, बरोबर ना. म्हणजे इकडच्या पायाला त्रास नाहीच आहे, चालताना हा पाय सरळ होतो, पण हा पायामध्ये अजून त्रास आहेच. हां हां, म्हणजे साधारण तुम्ही 15 दिवसांनी माझ्याकडे परत आलात तर 3 दिवसाचं, म्हणजे गुरुवारी रात्री बसला की इथे शुक्रवारी बसणार, शनिवार आणि रविवार, म्हणजे 3 दिवस आपल्याला करता येतील ना. हां.